1 डिसेंबरपासून 5 मोठे बदल होत आहेत। बँकिंगसह पीएफचे नियम बदलणार। 1 डिसेंबरपासून बँकिंग आणि अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत। त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे। खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात। देशभरातील सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी नवीन नियमावली आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या बँकेचे खाते असेल, महाराष्ट्र बँकेमध्ये तुमचं खातं खोललेलं असेल, बँक ऑफ इंडियामध्ये तुमच्या बँकेचे खाते असेल, अशा जवळपास वेगवेगळ्या 12 प्रकारच्या बँकेच्या खातेधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता लागू करण्यात आली आहे। 1 डिसेंबर 2025 पासून सर्वांसाठी हे नवीन नियम आता बँकेचे या ठिकाणी लागू करण्यात येणार आहेत। जर तुम्ही पहिल्या नंबरचा नियम जर आता मोडला तर तुम्हाला 1000 रुपयेपर्यंत बँक आता दंड आकारू शकते। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे। बँक खात्यामधील बदललेले नियम हे सर्वांनी जाणून घेणं गरजेचं आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा, अन्यथा तुमच्या बँकेतील पैसे आता कट होऊ शकतात आणि हे दंडाच्या स्वरूपामध्ये पैसे कट होऊ शकतात। ज्यावेळी तुम्ही बँकेमध्ये पैसे का कट झाले असं जर विचारायला गेला तर तुम्हाला दंडाच्या स्वरूपात हे पैसे कट आता करून घेतले जाईल असं या ठिकाणी सांगण्यात येईल। त्यामुळे पहिला नियम जर तुम्ही मोडला तर लक्षात ठेवा 1000 रुपयांचा दंड तुमची बँक आता आकारू शकते। त्यानंतर दुसरा नियम यामध्ये थोडासा वेगळा आहे, तो जर तुम्ही इथून पुढे आता मोडला तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड तुमची बँक आता या ठिकाणी आकारू शकते। कारण या नियमांतर्गत सरकारने लोकांच्या फसवणुका होऊ नये, बँकेतील पैसे दुसरं कोणी काढून घेऊ नये यासाठी हा नियम आता त्या ठिकाणी कडक लावला आहे। त्यामुळे दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर लक्षात ठेवा 2000 रुपयांचा दंड तुमची बँक आता तुम्हाला आकारू शकते। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन नियमावली या ठिकाणी बँकांची जाहीर केल्या, ज्या अंतर्गत आता तुम्हाला दंडाच्या स्वरूपात या ठिकाणी रक्कम भरावी लागणार आहे। 1 डिसेंबर 2025 पासून सर्व नियम तुम्हाला आता या ठिकाणी लागू होणार आहेत। त्यामुळे तुमच्या खिशावर कोणताही त्या ठिकाणी ताण येऊ नये म्हणून कोणत्या नियमानुसार कोणकोणती कामे तुम्हाला करायची आहेत, काय काय नियम बदललेत नक्की बघायचं आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वात मोठं पाऊल या ठिकाणी उचलल्याचं पाहायला मिळतंय। यामधील पहिला नियम मोडला तर 1000 रुपयांचा दंड आहे, दुसरा नियम मोडला तर 2000 रुपयांचा दंड आहे, त्यानंतर 3 नंबरचा नियम थोडा त्याच्यापेक्षा जास्त आहे। जर या 3 नंबरच्या नियमाचे जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला तब्बल 5000 रुपयांचा दंड तुमची बँक आता आकारू शकते। तुमच्या बँकेतील पैसे सुरक्षित राहावे यासाठी हा नियम सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी लावण्यात आला आहे, ज्यामुळे आता या नियमाचे कडक या ठिकाणी पालन केलं जाणार आहे। त्यानंतरचा 4 नंबरचा नियम असा आहे, तो जर तुम्ही पाळला नाही आणि जर मोडला तर तुम्हाला 25000 रुपयांचा दंड तुमची बँक आता या ठिकाणी आकारू शकते। आणि यामधील सर्वात भयंकर शेवटचा नियम आहे, जर तुम्ही तो मोडला तर तुम्हाला 50000 रुपयांचा दंड या ठिकाणी आता बँकेकडून होऊ शकतात। त्याचं कारण म्हणजे आता बँकेतील नियम या ठिकाणी नागरिक पाळत नसल्याने या ठिकाणी सर्वात मोठमोठे दंड आता नागरिकांकडून आकारण्यात येणार आहे आणि हे पैसे तुमच्या बँकेतून अचानक कट करून घेतले जाणार आहेत। आणि तुम्ही ज्यावेळी पैसे का कट झाले असं ज्यावेळी विचारणार त्यावेळी तुम्हाला सांगण्यात येईल की या ठिकाणी दंडाच्या स्वरूपात तुम्ही या चुका केल्यामुळे तुम्हाला दंड आकारण्यात येणार आहे असं सांगण्यात येईल। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघा, सर्वात महत्त्वाचे कडक नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले। त्यामुळे तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा तुमच्या बँकेचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये असेल किंवा तुमच्या बँकेचे खाते बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, अशा जवळपास 12 प्रकारच्या सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी सर्वात मोठे कडक नियम या ठिकाणी आता लागू केले आहेत। जर हे नियम तुम्ही आता या ठिकाणी पाळले नाही तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दंडाच्या स्वरूपात तुमच्या बँकेतून ही रक्कम या ठिकाणी आता कट करण्यात येणार आहे। पुढील आता 1 डिसेंबर पासून आता संपूर्ण देशभरामध्ये हे नियम या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे हे नियम सर्वांनी पाळायचे, अन्यथा तुम्हाला सुद्धा या दंडाचा सामना आता इथून पुढे करावा लागू शकतो असं स्पष्टपणे आता आरबीआयच्या नियमामध्ये सांगण्यात आले। त्यामुळे आता कोणकोणत्या नियमानुसार तुम्हाला काय काय कामे करायची आहेत आणि हा दंड तुम्हाला होऊ नये, तुमच्या खिशाला कात्री लागू नये म्हणून काय काय नियम पाळायचे आहेत नक्की बघा। देशभरातील सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना या ठिकाणी आल्या। त्यामुळे कोणताही दंड तुम्हाला होऊ नये यासाठी नेमकं तुम्हाला इथून पुढे कोणकोणती काळजी घ्यायची आहे
तुम्हाला या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी 25,000 रुपयांचा दंड अनेक नागरिकांना आता या ठिकाणी लागणार आहे। कारण यामध्ये अनेक नागरिक आता सापडणार आहेत। जर तुम्ही बँकेमध्ये पैसे भरत असाल किंवा पैसे जर तुम्ही या ठिकाणी आता काढत असाल, जसं की तुम्ही पेन्शनधारक असाल, बँकेमध्ये तुमची पेन्शन वगैरे येत असतील किंवा PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे येत असतील तर ते काढायला जात असाल तर कोणत्या योजनेचे पैसे येत असतील तर तुम्हाला हे नियम या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे कडक या ठिकाणी लागू केलेत। जर तुमच्या बँकेचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल आणि या पोस्टामध्ये तुम्ही एखादी जर एफडी केलेली असेल, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक तुम्ही असाल तर सर्वांसाठी हे कडक नियमावली सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात आल्या। आता 1 डिसेंबर पासून सर्वांसाठी याची अंमलबजावणी आता करण्यात येणार आहे। बँक खाते असणाऱ्या सर्व लोकांसाठी 5 नवे नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लागू केले आहेत। तुमचं कोणत्याही बँकेत खाते असेल तर तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन पुढील 2 मिनिटांसाठी आता बघायचं आहे। राज्यातील बँक खातेधारकांच्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सर्वात मोठं पाऊल या ठिकाणी उचलल्याचं पाहायला मिळतंय। कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल तर एका चुकीमुळे तुमची बँक खातं आता या ठिकाणी बंद होऊ शकतं। मग ते नियम कोणते आहेत, तुम्हाला चुकून सुद्धा इथून पुढे कोणत्या चुका इथून पुढे अजिबात करायच्या नाहीत। तर तुमच्या बँक खात्यातले एक जरी चूक झाली तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भरता देखील येणार नाहीत आणि पैसे काढता देखील येणार नाहीत। हजारो रुपयांचा दंड तुम्हाला या ठिकाणी भरावा लागेल। मागील काही दिवसापासून अनेक खातेदारांना हा दंड या ठिकाणी अनेक वेळा झालेला आहे। आता 1 डिसेंबर पासून हे नियम या ठिकाणी अत्यंत कडक या ठिकाणी करणार असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आहे। अनेक बँक खातेदारावर या ठिकाणी कारवाई सुद्धा आता करण्यात आली आहे। कोर्टाच्या नोटीस देखील यायला सुरुवात झाल्या। त्यामुळे जर तुमच्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल, आता तर तुमच्या बँकेमध्ये खातं असेल, मग एक बँक असेल किंवा 2 बँकेमध्ये खाते असेल, 3 बँकेमध्ये खाते असेल, त्यातल्या त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या नागरिकांचं खातं स्टेट बँकेत आहे, ज्या नागरिकांचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे, पोस्टात खातं आहे, बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे, अशा जवळपास 4 ते 5 मोठ्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुम्ही खातं उघडून ठेवलं असेल तर त्यांच्यासाठी तातडीची सूचना कोणत्या आल्या हे सुद्धा लक्ष देऊन बघायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या बँकेचं खातं काढून 2 वर्ष 3 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालं असेल, म्हणजेच 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी जर तुमचं बँकेचं खातं काढून झालं असेल, म्हणजे जुनं खातं असेल, तर तुमच्यासाठी वेगळे नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता लागू करण्यात आलेत। तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, लाडक्या बहिणी असाल, पेन्शनधारक असाल, शेतकरी असाल, जर तुम्ही शेतकरी असाल तर नमो शेतकरी आणि PM किसानचा लाभ या ठिकाणी बँकेत घेत असाल, अशा सर्व नागरिकांसाठी बँकेचे नियम 1 डिसेंबर पासून आता कोणकोणते लागू करण्यात येणार आहेत तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक पाहायचं आहे। आपल्या राज्यामध्ये तसेच देशभरामध्ये आता बँकेतील अचानकपणे पैसे उडाल्याच्या घटना मागील 2-3 महिन्यामध्ये सातत्याने घडत आहेत। त्यामुळे बँकेतील फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात येणार आहेत। जे नियम आता जाणून घेणं प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे, गरजेचं आहे। अनेक लोकांना हे नियम या ठिकाणी आता माहिती नसल्यामुळे बँक खात्याच्या बाबतीत अशा काही चुका करून बसतात आणि मग त्यांच्यावर खटले दाखल देखील होतात, पोलीस सुद्धा घरी येऊ लागतात, मग पश्चाताप करण्याशिवाय दुसरी वेळच नसते आणि मोठा दंड सुद्धा त्यांना होऊ शकतो। मग कोणते नियम आहेत बघा, प्रत्येक नियम या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे जो तुम्हाला व्यवस्थितपणे आता या ठिकाणी समजावून सांगणार आहे। पहिला नियम न पाळणाऱ्या नागरिकांना म्हणजेच खातेदारांना 1,000 रुपये दंड होईल। दुसरा नियम न पाळणाऱ्या खातेदारांना 2,000 रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो। तिसरा नियम न पाळणाऱ्या खातेदारांना 5,000 रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो आणि 4 नंबरच्या नियम न पाळणाऱ्या खातेदारांना 25,000 रुपये दंड होऊ शकतो। आणि शेवटचा 5वा नंबरचा जो नियम आहे तर तो सर्वात भयंकर कडक आलाय, कारण नागरिक त्या ठिकाणी नियम पाळत नसल्याने आता या ठिकाणी तुमच्याकडून कडक आणि जास्ती दंड आता वसूल करून घेतला जाणार आहे। तो म्हणजे 5वा नियम 50,000 रुपये दंड आहे। वरून तुम्हाला या ठिकाणी आता ही जर चूक मोठी केली तर 2 वर्षाची जेल सुद्धा होऊ शकते, तुमच्यावर फसवणुकीचा खटला देखील दाखल होऊ शकतो। आता बघा, नियम क्रमांक 1 सर्वांनी ऐकायचा आहे।
पहिला नियम आता कोणाकोणासाठी आलाय, जो 1 डिसेंबर 2025 पासून या ठिकाणी सर्वांना लागू होतोय। आता सर्वांनी कान देऊन ऐकायचंय। पहिला नियम तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। या ठिकाणी पहिला नियम आता अशा लोकांसाठी आहे ज्यांनी बँक खातं उघडलंय पण एकापेक्षा जास्त बँक खातं उघडलंय। म्हणजे आता एक बँक खातं या ठिकाणी उघडलंय, दुसरं पण उघडलंय आणि तिसरं पण उघडलंय। अशा प्रकारे बँकामध्ये एकापेक्षा जास्त बँकेचं खातं उघडलंय। म्हणजे तर बघा या ठिकाणी तुम्ही स्टेट बँकेत खातं उघडलंय आणि पोस्टात पण खातं उघडलंय, असं एकापेक्षा जास्त बँकेचे खाते जर तुम्ही उघडला असेल तर पहिला नियम खास तुमच्यासाठी सरकारने आला आहे, जो जर तुम्ही मोडला तर तुम्हाला हजारो रुपयांचा दंड या ठिकाणी आता आकारण्यात येणार आहे। यामधील 2 नंबरचा नियम सगळ्यात कडक आहे, तो म्हणजे 2000 रुपयांचा दंड। 3 नंबरचा नियम जो आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी आता 5000 रुपयांचा दंड। 4 नंबरचा नियम आहे तर तो तुम्हाला 25000 रुपयांचा दंड आणि 5 नंबरचा नियम 50,000 रुपयांचा दंड सरकारच्या माध्यमातून आकारण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वात शेवटचा 5 नंबरचा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण अचानक हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यातून कट केले जाणार आहेत आणि तुम्ही जर विचार केला तर या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे तुमचे पैसे या ठिकाणी कट करून घेतले आहेत असं सांगण्यात येईल। त्यामुळे 2 मिनिटांचा महत्त्वाचा वेळ तुम्हाला या ठिकाणी आता द्यायचा आहे, कारण बँकेकडून मोठा दंड आता तुमच्याकडून वसूल केला जाऊ शकतो। बघा पहिल्या नियमाकडे आपण या ठिकाणी वळूया, ते म्हणजे जर तुमच्या बँकेचे खाते 2 खाते असेल, म्हणजे एखादं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल, एखादं खातं SBI म्हणजे स्टेट बँकेत असेल, अशा 2 बँकेचे खातेधारकांसाठी सर्वात नियम त्या ठिकाणी पहिला कडक करण्यात आलाय। जो तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला या ठिकाणी आता दंड होऊ शकतो। कोणता नियम आहे तुम्ही आता काळजीपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे। तर बघा या ठिकाणी पहिल्या नियमानुसार एकापेक्षा जास्त खाते तुमचे असतील, बँकेमध्ये 2 असतील, 3 असतील, सरकारी बँकेत असू द्या, निम सरकारी असू द्या किंवा खाजगी बँकेत, एक सोडून 2-3 बँकेचे खातेधारक असेल तर तुम्हाला या ठिकाणी नियम लागू होतोय। कारण सगळ्या बँकेमध्ये आता पॅन कार्डला त्या ठिकाणी सर्व खाते लिंक असतात। बऱ्याच वेळा 0 बॅलन्सची ऑफर देऊन बँका या ठिकाणी खाते उघडून घेतात। 0 रुपये टाकून त्या ठिकाणी सगळेजण आता बँकेच्या खात्यात उघडण्याची प्रोसेस आता अनेक बँकांमध्ये सुरू आहे। त्यामुळे बरेच जण एकापेक्षा जास्त खाते उघडू लागले आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, खात्यामध्ये बॅलन्स मेंटेन जर इथून पुढे केलं नाही तर विशेष आकडा जो तुम्हाला रक्कम आहे तर बँकेने ठराविक रक्कम आता तुम्हाला दंड स्वरूपात या ठिकाणी आकारणार असल्याचं सांगितलंय। जर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये ठराविक रक्कम त्या ठिकाणी ठेवली नाही तर तुम्हाला दंड होऊ शकतो। बघा काही बँकामध्ये मिनिमम बॅलन्स त्या ठिकाणी किती असतो तर 500 रुपये या ठिकाणी मिनिमम बॅलन्सचा रूल असतो। काही जणांची 2000 रुपये, काही जणांची 5000 रुपये, तर काही बँका तर अशा आहेत ज्यांचं 10,000 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवायचे रूल आहेत। तुमच्या बँकेचे नियम किती आहेत ते सुद्धा तुम्हाला उदाहरणासह समजावून सांगणार आहे। 5 बँकेमध्ये जर वेगवेगळ्या तुम्ही खातं खोललं असेल, प्रत्येक बँकेमध्ये 1000 रुपये त्या ठिकाणी मिनिमम बॅलन्स जर त्या ठिकाणी आता बसत असेल तर त्या ठिकाणी 5 बँकेमध्ये आता 5000 रुपये बँकेमध्ये तुमच्या अडकून पडतात। पण दंड कशा पद्धतीने होतो ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला दंड बँक आकारू शकते। आता यामध्ये काय होणार आहे बघा, एक प्रकारची नवीन KYC तुम्हाला इथून पुढे आता करावी या ठिकाणी लागणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं की 2 बँकेचे जर खाते असतील, 2 बँक खात्याला एक नंबर मोबाईल नंबर या ठिकाणी जोडलेला असतो, तर मोबाईल नंबर या ठिकाणी आता तुम्हाला काय करायचं आहे, 2 बँकाला वेगवेगळे त्या ठिकाणी मोबाईल नंबर लिंक करायला या ठिकाणी सांगितलंय। जर एकच नंबर या ठिकाणी 2 बँकांना या ठिकाणी तुम्ही देत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे, कारण मिनिमम बॅलन्सचा दंड या ठिकाणी सरकारने ठेवलाय। दंड बँक तुमची आकारू शकते। एकाच मोबाईल नंबरवर वेगवेगळ्या खात्याला जोडल्यास मोठा फ्रॉड होऊ शकतो आणि मोठा दंड देखील याच्यामध्ये होऊ शकतो, असं पहिल्या नियमानुसार तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता दुसरा नियम आता अशा खातेधारकांसाठी आहे ज्यांनी आता 2 किंवा 3 वर्ष झालं बँकेचं खातं काढलंय, म्हणजे आता 2025 आहे। जर 2022-23च्या आधी तुम्ही खातं काढून जुनं खातं असेल तर तुमच्यासाठी दुसरा नियम या ठिकाणी काय करण्यात आलाय नक्की बघा। या ठिकाणी दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलाय, ते म्हणजे जे जुन्या खातेधारकांसाठी आहे,
काही लोकांनी बरेचसे खाते उघडून त्या ठिकाणी ठेवलेत आणि विसरून गेलेत. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 5 वर्ष झालं त्या बँकेकडे बघितलंच नाही, फक्त उघडून बँकेचं खातं ठेवलंय. परंतु रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार निष्क्रिय खातं ठेवलं जातं. ज्यावेळी 24 महिने म्हणजेच 2 वर्ष उलटूनही व्यवहार त्या बँकेमध्ये केला जात नाही, तर आता रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार निष्क्रिय खातं या ठिकाणी पूर्णपणे निष्क्रियच केलं जाणार आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही पैसे आता काढू पण शकणार नाही आणि त्यामधील पैसे भरू पण शकणार नाही. याच्यामध्ये होतं असं की तुम्हाला बँकेकडून दंड तर होणारच, पण दुसरी गोष्ट अत्यंत भयंकर आहे ती आता सारखंच घडू लागल्या. जर तुम्ही बँकेचं एखादं खातं खोलून ठेवलंय, 2-3 वर्ष अजिबात त्याकडे बघितलंच नाही आणि गेला सुद्धा नाही, पैसे गाठले नाहीत, पैसे काढले नाहीत, फक्त त्या ठिकाणी बँकेचं खातं उघडून ठेवलंय, तर सगळ्यात मोठा फ्रॉड या ठिकाणी होऊ शकतो, सगळ्यात मोठी चूक होऊ शकतो. आता या ठिकाणी अनेक ठिकाणी अशा बँकेचे या ठिकाणी आता चालू खातं नसल्यामुळे त्यांचा अकाउंट नंबर या ठिकाणी अनेकांना दिला जातो. यामध्ये अनेकांनी चुकीच्या पद्धतीने रक्कम टाकून बँकेतील आता मोठा फ्रॉड होत असल्याचं आता सरकारच्या माध्यमातून उघडकीस आलं आहे. त्यामुळे सरकारने अर्जंट सूचना सांगितल्या की आता तुम्ही जर 2-3 वर्षाच्या आधी बँकेचं खातं जर या ठिकाणी काढून ठेवलं असेल तर ती तात्काळ बंद करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिली आहे, अन्यथा बँकेकडून तुम्हाला दंड या ठिकाणी आकारण्यात येणार आहे. आता बघा या ठिकाणी पुढचा नियम अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी सांगण्यात आला आहे. तो जर तुम्ही आता पाळला नाही तर तुम्हाला बँकेतून पैसे काढता पण येणार नाहीत आणि भरता पण येणार नाहीत. तर तो शेवटचा नियम कोणता आहे पहा. या ठिकाणी बघा शेवटचा नियम आहे तो म्हणजे अनेक बँकेच्या खातेधारकांचं आधार कार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झाले आहेत. म्हणजे आता 2025 सुरू आहे, 2015च्या आधीपासून आता तुम्ही आधार कार्ड काढला असेल तर तुम्हाला KYC पटकन करायला सांगितल्या. तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला जोडा, आधार कार्डाची परत एकदा KYC करा, कारण आधार कार्डवरील पत्ता, आधार कार्डवरील तुमचं नाव, आधार कार्डवरील जन्मतारीख ही सर्व अपडेट करून तुम्हाला परत एकदा KYC करणं गरजेचं आहे, अन्यथा बँकेमध्ये पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटची सूचना, तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये आता चौकशी करून यायचं आहे. मिनिमम बॅलन्स सुरू आलेला आहे, म्हणजे तुमच्या बँकेमध्ये ठराविक रक्कम तुम्हाला इथून पुढे ठेवावी लागणार आहे. किती तुमच्या बँकेमध्ये या ठिकाणी मिनिमम बॅलन्स सुरू आहे तुम्ही बँकेमध्ये जाऊन नक्की चौकशी करायचं आहे. व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.